आज संध्याकाळी ऑफिसमधून घरी आल्यानंतर माझ्या मुलीला खायचं होतं संध्याकाळी काहीतरी चटपटीत नाश्ता. तर म्हटलं चला तिच्यासाठी काहीतरी चटपटीत नाश्ता आपण बनवूया. तर सर्वप्रथम मी मिक्सरच्या भांड्यात घेतलेले आहे हिरवे वाटाणे आणि लसूण वाटून घेतलेलं आहे. त्यानंतर मी इथे एक बटाटे किसून घेतलेले आहे. त्यानंतर कढईवर ठेवलेलं आहे पॅनमध्ये टाकलेलं आहे तेल तापलं की त्यामध्ये मी टाकलेले आहे जिरे तडतडले की आपण यामध्ये टाकून घेणार आहोत आपण वाटलेलं सारण. तर हे वाटाण्याचं जे सारण आहे व्यवस्थित आपण तेलावर परतून घ्यायचं आहे. थोडंसं परतलं की त्यामध्ये आपण किसलेला बटाटा आपण यावर टाकून घेऊया आणि बटाटाही व्यवस्थित शिजेपर्यंत आपण याला 2 ते 3 मिनटे व्यवस्थित परतून घ्यायचं आहे. त्यानंतर परतल्यानंतर आपण यामध्ये टाकूया 1 वाटी पाणी. मी इथे 1 वाटी पाणी टाकलेलं आहे. त्यानंतर यामध्ये टाकूया आपण चिली फ्लेक्स. त्यानंतर तीळ मी इथे वापरलेले आहेत. त्यानंतर चवीनुसार मीठ यामध्ये आपण टाकून घ्यायचं आहे आणि सर्व साहित्य व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. त्यानंतर मी इथे अर्धी वाटी इथे रवा वापरलेला आहे. रवा व्यवस्थित आपण सारणामध्ये मिक्स करून घ्यायचा आहे. तुम्ही बघू शकता रवा चांगला आता सारणामध्ये मिक्स झालेला आहे आणि पाणीही पूर्ण आपलं आटलेलं आहे. त्यानंतर आपण हे सारण प्लेटमध्ये काढून घेऊया आणि व्यवस्थित याला थंड होऊन देऊन त्यानंतर व्यवस्थित आपण याला मळून घ्यायचं आहे. आता आपलं हे सारण व्यवस्थित मळून झालेलं आहे आणि एकजीव पण इथे झालेले आहे. तुम्ही बघू शकता. त्यानंतर आपण याचे छोटे छोटे हाताने रोल बनवून घ्यायचे आहे. व्यवस्थित आपण पोलपाटावर याचे असं लांबलचक रोल बनवून घेणार आहोत. त्यानंतर आपण याला बारीक बारीक असे कट करून घ्यायचे आहेत. एकाच साईजमध्ये आपण सर्व इथे कट करून घेणार आहोत आणि आता आपले इथे हे रोल तयार झालेले आहे. तुम्ही बघू शकता. त्यानंतर कढईमध्ये मी टाकलेलं आहे तेल व्यवस्थित गरम झालं की आपण जे रोल बनवलेले आहेत रव्याचे ते यामध्ये आपण सोडून घेऊया आणि व्यवस्थित क्रिस्पी होईपर्यंत लालसर रंग होईपर्यंत आपण याला तळून घ्यायचं आहे. आता आपले इथे हे रोल व्यवस्थित तळून झालेले आहे. कलर तुम्ही बघू शकता. खूप सुंदर असा कलर आपल्या रोलला आलेला आहे. तर हा चटपटीत नाश्ता माझ्या मुलीसाठी इथे तयार झालेला आहे. तुम्ही बघू शकता. तुम्हाला जर माझी ही रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. आता आपले रोल इथे तयार झालेले आहे. त्यानंतर मी याच्यावर टाकणार आहे थोडीशी मिरची पावडर. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला शेअर करा. थँक्यू.